हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना। हे पहा, थोडे थोडे चंदेरी चांदी केसांमध्ये अशी झळकाय लागलेली आहे। तर आज आपला विषय नेहमीपेक्षा वेगळा आहे। आजचा विषय आहे ग्रे डिव्होर्स। ग्रे डिव्होर्स ही कन्सेप्ट सगळ्यांसाठी नवीन आहे। म्हटलं तर तशी नवीन नाही आहे, म्हटलं तर हा शब्द जो आहे तो नवीन आहे। ग्रे डिव्होर्स म्हणजे थोडक्यात अशी केसांमध्ये जी चांदी चमकाय लागलेली असते ना, तर अशा जोडप्यांचा डिव्होर्स म्हणजे 40 नंतरचा 50 नंतरचा जो डिव्होर्स असतो, घटस्फोट असतो, त्याला ग्रे डिव्होर्स असं म्हणतात। मुळात तुम्हाला असं वाटत असेल की मीनल आज हे काय बोलते आहे। गेल्या बऱ्याच दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा एकदम जोरदार चाललेली आहे आणि त्यांच्या घटस्फोटाकडे त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे त्या चर्चेमध्ये, त्या गॉसिपमध्ये हे माहीत नाही, कारण कोणत्याही बच्चन कुटुंबियांनी किंवा ऐश्वर्या राय यांनी या बातमीला दुजोरा दिलेला नाही। त्यामुळे ह्यात कितपत तथ्य आहे हे नुसतंच गॉसिप आहे का माहीत नाही, पण ह्या निमित्ताने ग्रे डिव्होर्स ही कन्सेप्ट ही पुढे येते आहे। तर ग्रे डिव्होर्स म्हणजे थोडक्यात जे जोडपे 40 नंतर 50 नंतर विलग होण्याचा, एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय घेतात त्याला ग्रे डिव्होर्स असं म्हणतात। ह्याला इंग्लिशमध्ये अशा जोडप्यांना सिल्व्हर स्प्लिटन्स असं सुद्धा म्हणतात। म्हणजे थोडक्यात ज्यांच्या केसांमध्ये चांदी तयार झालेली आहे असे जोडपे। तर मुळात हा जो डिव्होर्स आहे ना, हा कुठल्याही नॉर्मल डिव्होर्सपेक्षा मुळातच बऱ्याच वर्षांपासून भारतामध्ये घटस्फोटांचं प्रमाण वाढतं आहे। त्याच्यामध्ये आता हा एक नवीन प्रकार येऊ घातलेला आहे। आज आपण बोलत आहोत डिकोडिंग ग्रे डिव्होर्स या विषयाबद्दल। डिकोडिंग म्हणजे याच्या मुळापर्यंत जाणं, हा प्रकार काय आहे हे समजून सांगणं। तर ह्याच्यामध्ये ह्या डिव्होर्स नंतर मुळात हा डिव्होर्स का होतो याच्याबद्दल आपण बोलूयात। तर हा डिव्होर्स होतो त्याच्यामागे बरेच कारणं असतात। काही ना काही कारणाने हे जोडपे जे असतात ते एकत्र आलेले असतात। कधी कधी घरच्यांच्या मनाने लग्न झालेलं असतं, त्या जोडप्यांच्या मनामध्ये नसतं, आणि म्हणून मग काही दिवसांनी काही वर्षांनी म्हणजे जेव्हा मुलं त्यांच्या कामाला त्यांच्या शिक्षणासाठी दूर जातात, म्हणजे थोडक्यात एम्प्टी नेस्ट सिंड्रोम येतो। आणि अशा वेळेला कुठल्या तरी दोघांपैकी एका पार्टनरला असं वाटतं की ह्या संसारामध्ये आता राम उरलेला नाहीये, आणि म्हणून मग हा निर्णय घेतला जातो। दुसरी गोष्ट म्हणजे ह्या दोघांमध्ये इंटिमसीचा अभाव असतो। जोडप्यामध्ये जी इंटिमसी लागते, जोडप्यामध्ये जे एकमेकांना बांधून ठेवण्यासाठी जे कनेक्शन लागतं, शारीरिक आणि मानसिक, ते कनेक्शन उरत नाही, आणि म्हणून हा डिव्होर्स घेतला जातो लग्नानंतर 10, 15, 20 वर्षांनी। साधारण 20मध्ये 20, 25, 30 वर्षाच्या आसपास लग्न होतात, आणि 40पर्यंत जोडप्याला 40-50 पर्यंत जोडप्याला असं वाटायला लागतं की आपलं कुठल्याच बाबतीमध्ये पटत नाहीये, आणि मग हा डिव्होर्सच्या दृष्टीने सुरुवात होते किंवा त्याबद्दल हळूहळू त्या विचारापर्यंत ते जोडपं यायला लागतं। असे काही कारणं असतात। तर दोघांपैकी दोघांच्या वाटा वेगळ्या झालेल्या असतात, दोघांचे स्वप्न वेगळ्या दिशेंना जातात, आणि म्हणून त्या डिव्होर्सचं प्रमाण वाढतं। कारण कसं असतं की जरी प्रेमविवाह असेल, लव्ह मॅरेज असेल, तरीही काही वर्षांनी असं लक्षात येतं, मुलांसाठी बरेच वर्ष एकत्र राहतात, आणि मग लक्षात येतं की आता आपलं पटत नाहीये, आता आपले दोघांचेही स्वप्न वेगवेगळे आहेत, आणि अशा वेळेला आपण एकत्र राहताना आपण आनंदी नसतो। त्यापेक्षा आपण जेव्हा वेगळे राहतो तेव्हा आपण जास्त फ्री स्वतःला समजतो, आणि म्हणून हे डिव्होर्स होतात। तर असे वेगवेगळे कारणं आहेत। त्याच्यामध्ये इंटिमसीचा हे असतो, एक जण फायनान्शियली अतिशय एकमेकांवरती डिपेंड असतो, आणि मग अशा वेळेला तो डिव्होर्स होऊ शकतो। ह्या नात्यामध्ये खरं तर सांगायचं ना, तर ऐश्वर्या अभिषेकच्या नात्यामध्ये अजून दोघांनी या विषयावरती भाष्य केलेलं नाही, तरीही सांगते,
ह्यांचा डिवोर्स जो आहे त्याच्या मागचं कारण असं सगळेजण म्हटले जातं की श्वेता बच्चन म्हणजे जी नणंद आहे ऐश्वर्याची आणि सासूबाई म्हणजे जया बच्चन ह्यांचा अतिरिक्त त्या सगळ्या दोघांच्या नात्यामध्ये, ऐश्वर्या अभिषेकच्या नात्यामध्ये दखल, आणि त्यामुळे हा डिवोर्स होतो आहे. खरं तर खरं खोटं ह्या दोघा नवरा बायकोंनाच माहिती. कारण मुळात कसं असतं, नवरा बायकोंमध्ये काय बिनसलं आहे ना, तर हे त्या दोन नवरा बायकोंच्या शिवाय दुसरं कोणीही सांगू शकत नाही. कारण हा अतिशय पर्सनल गोष्ट असते ही. त्यांच्या बेडरूममध्ये काय चाललंय हे बाहेरच्यांनाच माहिती नसतं. त्यामुळे हे पण एक महत्त्वाचं कारण आहे की डिवोर्सचं कारण काय आहे हे ते दोघंच सांगू शकतात. मी फक्त ग्रे डिवोर्स काय असतो किंवा ग्रे डिवोर्सचे कारणं काय हे सांगण्याचा प्रयत्न करते. तर ऋतिक रोशनचा डिवोर्स जो आहे तो सुद्धा ग्रे डिवोर्स या प्रकारातच होता. अरबाज खान आणि मलाइका अरोरा यांचाही डिवोर्स हा ग्रे डिवोर्सच्या ह्याच्यात होता. सगळ्यात मोठा गाजलेला डिवोर्स जो आहे तो म्हणजे बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांचा, म्हणजे सगळ्यात श्रीमंत लोक, तो सुद्धा याच प्रकारामध्ये होता. हळूहळू ती जी अमेरिकन कन्सेप्ट आहे ना ती आपल्याकडे येते आहे. मुळात कसं असतं माहिती का, नातेसंबंध जे आहेत, अमेरिकेतले नातेसंबंध, अमेरिकेमध्ये स्वातंत्र्याचं जेवढा स्वातंत्र्याला महत्त्व दिलं जातं तेवढं भारतामध्ये रीती संस्कार ह्या नावाखाली तितकं स्वातंत्र्याला महत्त्व दिलं जात नाही. आणि म्हणून तिकडे घटस्फोटांचं प्रमाण खूप जास्त आहे. आपल्याकडे घटस्फोटांचं प्रमाण आता गेल्या काही वर्षांमध्ये वाढतं आहे. त्याच्या मागचं कारण असं असतं की आईवडील त्यांच्या मर्जीने मुलांचं लग्न लावून देतात, पण हळूहळू मुलांच्या असं लक्षात येतं की त्यांचं काही पटत नाही आहे आणि मुलं लहान असतात त्यांचे, आणि म्हणून ते घटस्फोट घेऊ शकत नाही. आणि मग जेव्हा मुलं मोठे होतात, जेव्हा मुलं त्यांच्या शिक्षणासाठी किंवा नोकरीच्या निमित्ताने दुसरीकडे जातात, तेव्हा आईवडील असे एकटे पडतात. मग तो एम्प्टी नेस्ट सिंड्रोम येतो. दोघांमधलं कम्युनिकेशन आधीच कमी असतं आणि मग ते हळूहळू कमी होत जातं, आणि अशा वेळेला हे ग्रे डिवोर्स होतात. तर याचं प्रमाण आता इथून पुढे ही जी कन्सेप्ट आलेली आहे तर हे वाढत जाणार. मला आठवतं मी जेव्हा ज्युनियरशिप करत होते माझ्या नाशिकच्या वास्तव्यामध्ये, जेव्हा मी ज्युनियरशिप करत होते माझ्या कॉलेजच्या काळामध्ये, तेव्हा मी एक चेंबर जॉईन केलेलं होतं. तेव्हा आमच्याकडे एक सर आले होते. तर ते असेच शाळेमध्ये शिक्षक होते आणि त्यांचंही असाच काहीतरी हे चाललेला होता की त्यांचं त्यांच्या बायकोचं बऱ्याच वर्षांपासून काही ना काही कारणांनी वाद होते आणि ते पटत नव्हतं आणि त्यांना सरांना डिवोर्स घ्यायचा होता. कारण भांडणं, रोजचे भांडणं, मुळात माणूस ना जगतो कशासाठी, तर शांततेसाठी. आत्मिक शांती ही फार गरजेची असते. आणि अशा वेळेला जेव्हा रोज तुमचे भांडणं होत असतील, रोज वादविवाद होत असतील, तेव्हा एका कडेलोटापर्यंत माणूस येऊन पोहोचतो आणि मग असं वाटतं की आता बस हे सगळं थांबलं पाहिजे. कारण दोघांच्याही दृष्टीने मानसिकदृष्ट्या हे अजिबात चांगलं नसतं. कारण अशा वेळेला नैराश्याने माणूस ग्रासला जातो. जेव्हा दोन व्यक्तींचं एकत्र अजिबातच कुठल्याच गोष्टीत पटत नाही तेव्हा त्यांनी वेगळं होणं हा त्याच्यावरचा एक हे असतो. पण हिंदू संस्कृतीनुसार, हिंदू संस्कारांनुसार, हिंदू लग्नाच्या ह्याच्यानुसार आपल्याकडे घटस्फोट हा प्रकार 100 वर्षापूर्वीपर्यंत अजिबातच नव्हता. जेव्हा आपल्याकडे हे सगळे जे कायदे आले, डिवोर्स ॲक्ट वगैरे हे सगळं जेव्हा आलं, तेव्हा हळूहळू घटस्फोट व्हायला लागले. आणि आजही जसं मुस्लिमांमध्ये तलाक असा असतो तसा हिंदूंमध्ये कुठेही धर्मशास्त्रांमध्ये तलाक किंवा घटस्फोट हा शब्दच नव्हता. कारण हिंदूंमध्ये संस्कार, विवाह संस्कार जो असतो ना तो अतिशय पवित्र मानला जातो. त्यामुळे हे घटस्फोट हे होत नव्हते. तर त्यांच्या ह्याच्यानुसार त्यांच्या लग्नाला पुष्कळच वर्ष झालेले होते, 25-30 वर्षाच्या आसपास. आता ते रिटायरमेंटला आलेले होते आणि अशा वेळेला मग आम्हाला असा प्रश्न पडला की आता ह्याच्यानंतर हे करणार कसं. आणि हळूहळू बऱ्याच ठिकाणी हे असे घटस्फोट होत जातात. अशा म्हणजे जिथे कागदोपत्री नसतात घटस्फोट, पण ते अलिखित असतात. ते त्या व्यक्तींनाच माहिती असतात की ह्यांच्या मनातनं आता घटस्फोट झालेले आहे. बायका ज्या असतात त्या मुलांच्या संसाराच्या दृष्टीने मुलांच्याकडे राहायला जातात, मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने त्यांच्याकडे राहायला जातात आणि हळूहळू नवरा जो असतो तो एक तर नोकरीच्या ठिकाणी नाहीतर मग दुसरीकडे राहतो आणि अशा वेळेला ते पार्ट अवे होत जातात आणि मग बायका मुलांच्या संसारामध्ये रमून जातात. कारण मुळातच बायका ह्या
संवेदनशील असतात, त्यामुळे मुलांचा जो संसार आहे तो हळूहळू बायका स्वतःचा संसार समजतात आणि तो एक वेगळाच प्रॉब्लेम तयार होतो. त्याबद्दल आपण नंतर बोलूयात. पण अशा पद्धतीने न बोलले गेलेले हे घटस्फोट होत असतात की बऱ्याच दिवस बायका ह्या मुलांच्याकडे जाऊन राहतात आणि मग ते घटस्फोटासारखंच सगळं ट्रीट होतं, कारण त्या नवरा बायकोंमध्ये असं कनेक्शन राहत नाही. नवरा कुठेतरी कामाच्या ठिकाणी राहतो, एक तर नोकरीच्या ठिकाणी राहतो, नाहीतर मग नवरा त्याच्या घरी राहतो आणि बायको मुलांच्या घरी राहते, मुलीकडे किंवा मुलाकडे असं बायको राहते. आणि मग अशा पद्धतीने हे अलिखित घटस्फोट असतात. तर हा जो ग्रे घटस्फोट आहे ना, याच्याबद्दल आज आम्ही बोललो, आपण बोललो. आज तुम्हाला ह्या विषयाबद्दल काय वाटतं ते कॉमेंट करून सांगा, कारण विषय तसा संवेदनशील आहे, त्यामुळे कॉमेंटसुद्धा संवेदनशीलरित्याच करा. कारण हा जो आहे, ही कन्सेप्ट जी आहे, म्हणजे हा शब्द जरी नवीन असेल तरी ही कन्सेप्ट गेल्या बऱ्याच वर्षांपासून सगळीकडे रुळते आहे आणि सगळीकडे चाललेली आहे. तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट करून सांगा. मीनल अद्वैत या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील. म्हटलं चला आज आपण असा गंभीर विषय घेतो आहोत, तर तसाच ड्रेस घालूयात ग्रे कलरचा आणि तसेच मॅचिंग कानातले घालूयात. तुम्ही म्हणाल कोणाचं काय तर कोणाचं काय. हो, या सगळ्या विषयामध्ये कुठेतरी एक हसू आलं पाहिजे, कुठेतरी बारीकशी स्मित हास्याची किनार असली पाहिजे असं मला वाटतं, म्हणून हा बोलण्याचा सगळा प्रयत्न असतो. चला तर मग ग्रे डिवोर्स बद्दल नक्की मला कॉमेंट करून सांगा. डिकोडिंग ग्रे डिवोर्स.